जय हिंद मित्रांनो. तर आता मुंबई शहर पोलीसचा पहिला पगार नेमका किती असतो, ट्रेनिंग पेमेंट नेमका पहिलं किती असते, ट्रेनिंग झाल्यानंतर पहिला पगार किती असतो, मुंबईच्या ड्युट्या वगैरे कशा प्रकारच्या असतात, मुंबई शहर पोलीस व इतर जिल्ह्यांच्या मध्ये नेमका फरक कशा प्रकारचा आहे, ड्युट्यांमध्ये असतो की पगारामध्ये असतो, नेमका पगार किती शिल्लक असतो मुंबईला, सर्व काही डिस्कस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळे जे व्हिडिओ स्किप करू नका. फक्त चॅनलला जे आतापर्यंत नवीन असताल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला मुंबई सिटीच्या प्रत्येक अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मित्रांनो, जेव्हा आपण मुख्यालयाला अटॅच होत असतो, जेव्हा आपण मुख्यालयाला आपली जॉईनिंग होत असते, तर आपल्याला काही दिवस मुख्यालयामध्ये ठेवण्यात येते. त्याच्यानंतर 20 ते 25 दिवसामध्ये आपल्याला 20 ते 25 परिस्थितीनुसार जसं ट्रेनिंग सेंटर खाली झालं तशा प्रकारे आपल्याला ट्रेनिंगला पाठवण्यात येतील. मग आता ते जे मुख्यालयाचे जे दिवस असतात त्याचे पण आपल्याला पेमेंट वगैरे भेटत असते नंतर. त्याच्याचबरोबर आता जेव्हा आपण ट्रेनिंगमध्ये जातो तेव्हा आपला पहिल्याच महिन्यामध्ये पगार होत नसतो. 2 महिन्यानंतर आपला पहिला पगार होत असतो. हे जे सुरुवातीचे 2 महिने असतात, हे 2 ते 3 महिने असतात, हे आपल्याला स्वखर्चानेच, मग ते मेसचे पैसे असो की कॅन्टीनचे पैसे असो, सर्व काही आपल्याला स्वखर्चानेच करावे लागत असतात. तर आता त्याच्यानंतर जर बघितलं तर आता 2 महिन्यानंतर आपला पहिला पगार होत असतो, जो की एकाखट्टे होत नसतो, म्हणजे आता एक सोबत होत नसतो. जो की आपला पहिला पगार मुंबई शहर पोलीसचा असो की इतर जिल्ह्यांचा पगार हा जेमतेम सारखाच असतो. 28 ते 30 हजाराच्या दरम्यान आपला पहिला पगार मुंबई शहर पोलीसचा असो की इतर जिल्ह्यांचा आपला पहिला पगार होत असतो. कारण की एचआरए वगैरे तिथं काही लागू नसल्यामुळे पगारामध्ये आपल्याला सारखंच आपल्याला पगार मिळत असतात. त्याच्यानंतर आता जेव्हा आपण 9 महिन्याची खडतर ट्रेनिंग करून येत असतो, त्याच्यानंतर आपल्याला मुंबई शहर पोलीस, आता इतर जिल्ह्यांचा जर बघितला, आता म्हणजे समजा ग्रामीण सारख्या ठिकाणी आयुक्तालयाचा 16, पण आता प्रत्येक जिल्ह्याचा पगार हा वेगवेगळाच आपल्याला येताना दिसतो. म्हणजे असं नाही की आता मुंबई शहर पोलीसचा पगार वेगळा, त्याच्यानंतर इतर जिल्ह्यांचा पगार वेगळा, असा आपल्याला फरक आपल्याला आढळून येतच असतो. तर आता त्याच्यानंतर जर बघितलं आपण, तर आता पुण्यासारख्या ठिकाणी, छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी, नागपूर शहर सारख्या ठिकाणी आपल्याला पगारामध्ये आपल्याला फरक आढळतो. तोच की त्याच्यानंतर आता बुलढाणासारखा जिल्हा, अकोलासारखा जिल्हा, वाशिमसारखा जिल्हा, अशा जिल्ह्यांमध्ये, ग्रामीण सारख्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पगारामध्ये आपल्याला फरक आढळून येतो. प्रत्येक जिल्ह्याचा पगार हा थोडा वेगवेगळा असतो. एचआरएनुसार हा पगार ठरत असतो, इतर भत्त्यांनुसार हा पगार आपला ठरत असतो. तर आता जर आपण बघितलं तर इतर जिल्ह्यांचा, आता ट्रेनिंगचा तर मी सांगितलेलंच आहे, 28 ते 30 हजाराच्या दरम्यान जेमतेम सर्व जिल्ह्यांचा पगार इतकाच होत असतो. त्याच्यानंतर आपण जेव्हा ट्रेनिंग करून येत असतो तर तेव्हा आपला पगार हा 33 ते 34 हजारापर्यंत आपला पहिला पगार. इतर जिल्ह्यांचा सांगितलं मी, म्हणजे ग्रामीण सारख्या जिल्ह्यांचा मी पगार सांगत आहे तुम्हाला. बुलढाणा, अकोला, वाशिम, जळगाव सारख्या जिल्ह्यांचा, अशा प्रकारचा जिल्ह्यांचा मी तुम्हाला पगार सांगत आहे. तर आता 33 ते 34 हजारापर्यंत इन हँड एचआरए धरून त्यामध्ये आपल्याला 33 ते 34 हजार इन हँड आपल्याला पगार येत असतो. त्याच्यानंतर जर आता बघितलं तर आता मुख्यालयाला आल्यानंतर आपल्याला एकतर जनरल ड्युट्या लागत असतात. त्याच्यानंतर आरसीबी मध्ये पण आपल्याला असते. क्यूआरटीचा कोर्स करू शकतो. आता क्यूआरटी बद्दल जर बोलायचं झाल्यास मित्रांनो, तर आता क्यूआरटीचं जर बघितलं तर क्यूआरटी आपल्याला जे आयुक्तालयाचे ठिकाण आहेत त्यांना क्यूआरटीला बेसिकच्या काही पर्सेंट, म्हणजे आता पुण्यासारख्या ठिकाणी 30%, सोलापूरसारख्या ठिकाणी 25% बेसिकच्या एक्स्ट्रा पेमेंट आपल्याला मिळत असते. त्याच्यानंतर आता मुंबईसारख्या ठिकाणी याच्यापेक्षाही पर्सेंट जास्त आहेत. तर त्याच्यानंतर जर बघितलं आपण आता, तर मुंबईचा जर आता पगार बघितला तर आता मुंबईचा जेव्हा आपण मुख्यालयाचे दिवस असो की त्याच्यानंतर ट्रेनिंगचे दिवस असो, ट्रेनिंगमध्ये सांगितलंच आहे मी तुम्हाला 28 ते 30 हजारापर्यंत आपल्याला पहिला पगार मिळतो. त्याच्यानंतर जेव्हा आपण मुख्यालयाला अटॅच होतो तेव्हा सेम आपल्याला असंच असते. कोणाला जनरल ड्युट्या लागत असतात, कोणाला आरसीपी असते, तर कोणाला डायरेक्ट पोलीस स्टेशन पण देण्यात येते. आता जर बघितलं ग्रामीण सारख्या ठिकाणी, अकोलासारखा, बुलढाण्यासारखा जिल्हा, तर काही मुलांना डायरेक्ट पोलीस स्टेशन पण दिले जाते बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर त्याच्यानंतर मुंबई शहरचं पण सेम असंच आहे. मुंबई शहरला कोणाकोणाला डायरेक्ट जनरल ड्युट्या लागतात, कोणाला पोलीस स्टेशन पण देण्यात येते, आणि कोणाला क्यूआरटी पण कोर्स आपण इच्छुक, हा क्यूआरटी हा इच्छुक कोर्स आहे, तो जर आपण केला तर आपल्याला एक्स्ट्रा बेसिकच्या एक्स्ट्रा पेमेंट आपल्याला मिळत असते. 30 ते 35% आय थिंक मुंबईला आहे क्यूआरटीचा. तर आता जर आपण मुख्यालयाला अटॅच झाल्यानंतर आपल्याला 39 ते 40 हजार इन हँड आपल्याला मुंबई शहरला पगार येत असतो. त्याच्यानंतर ड्युट्या वगैरे सर्व काही सेम आहे मित्रांनो. त्याच्याचबरोबर आता मुंबई शहर पोलीसच्या इतर भत्त्यांमध्ये पण आपल्याला फरक आढळून येतो. त्याच्याचबरोबर आता इतर जिल्ह्यांमध्ये आणि मुंबई शहर पोलीसच्या पगारामध्ये आपल्याला
4 ते 5 हजाराचा जेमतेम आपल्याला फरक आपल्याला आढळून येतो मित्रांनो. इतर ड्युट्या वगैरे तर सेमच असतात. त्याच्याचबरोबर इतर वगैरे काही एवढा विशेष वगैरे काही फरक आपल्याला आढळून येत नाही. त्याच्याचबरोबर आता अशा प्रकारचा आपला पगार वगैरे असतो. त्याच्याचबरोबर आता मुंबई शहर पोलीसबद्दल आणखी तुम्हाला काय माहिती पाहिजे ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला मी नक्कीच त्या विषयावर व्हिडिओ बनवून देईल. त्याच्याचबरोबर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर मुंबई शहर पोलीसच्या प्रत्येक अपडेटसाठी सोबतच पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.